भारत आणि पाकिस्तान डीजीएमओची चर्चा ही पुढे ढकलण्यात आली आहे। आज संध्याकाळी 6 वाजता डीजीएमओची ही चर्चा होणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। अगदी थोड्याच वेळात सैन्य दलाची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकूणच या चर्चेविषयी या बैठकीविषयी पुढची अधिक माहिती दिली जाऊ शकते। तर चर्चेची वेळ काहीशी बदललेली आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओमध्ये आज चर्चा होणार होती आणि ही चर्चा पुढे ढकलण्यात आलेली आहे। संध्याकाळी 6 वाजता डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे। आपल्याला माहिती आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन वारंवार पाकिस्तानने केलं होतं। या संदर्भामध्ये ही बैठक महत्त्वाची असेल। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देतील। सोमेश, नक्कीच अगदी थोड्या वेळात आता डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स राजीव घई यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। अपेक्षेप्रमाणे या पत्रकार परिषदेमध्ये एअर मार्शल AK भारती सुद्धा हजर असू शकतात। त्यासोबतच काल जे व्हाईस ॲडमिरल नायर होते, मिस्टर नायर, ते सुद्धा या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स या पत्रकार परिषदेतून सध्याची भारताची भूमिका आणि भारत आणि पाकिस्तान सोबत चर्चा करण्यापूर्वी जी रणनीती ठरवली आहे त्या रणनीतीची माहिती सगळ्या देशासमोर देऊ शकतात। कारण काल आपण पाहिलं जेव्हा डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यानंतर पाकिस्तानच्या वतीने पत्रकार परिषद पाकिस्तानमध्ये घेण्यात आली आणि ज्यामध्ये अनेक खोटे दावे करण्यात आले। उदाहरणार्थ 26 एअर बेस भारताचे उद्ध्वस्त केल्याबद्दलचे वगैरे दावे हे पाकिस्तानी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले होते। तर आता भारताच्या या लष्कराच्या पत्रकार परिषदेतून या सगळ्या दाव्यांविषयीची सत्य ही सांगितली जाऊ शकते। त्यासोबतच सध्या जे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सच्या रणनीती ठरलेल्या आहेत, सकाळी जी बैठक झाली चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आणि चीफ ऑफ एअर स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व तिन्ही दलांचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अशी जी बैठक झाली। या बैठकीमध्ये चर्चा जी झाली आहे त्या रणनीती संदर्भात माहिती देखील या पत्रकार परिषदेतून दिली जाऊ शकते। त्यामुळे सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष या पत्रकार परिषदेला। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।